हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. बरं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं आज आपण परत फायनली आलेलो आहे आपल्या के साईटला. तर आज आपली ही जी साईट आहे ही फायनल आपली साईट झालेली आहे. तर ऑलमोस्ट पेंटिंगचं सगळं काम झालेलं आहे. आता डीप क्लिनिंगचं काम मॉर्निंगपासून आपण चालू केलेलं आहे. आता किती वाजले 6:15 झाले. सकाळी 10 वाजता आपण डीप क्लिनिंगचं काम चालू केलं आहे. 3 BHKची साईट आहे ना, तर पूर्ण डीप क्लिनिंग आहे आपलं टोटल. तर आता 7 वाजलेत, तर ऑलमोस्ट मला वाटतं अजून 1-2 तास जातील. तर 9-9:30पर्यंत पूर्ण आपलं डीप क्लिनिंग होईल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 9-9:30. तर म्हणजे सकाळी 10 वाजेपासून 9-9:30पर्यंत, म्हणजे एवढं टाईम आपण डीप क्लिनिंगला घेतो. म्हणजे असं नाही की मार्केटसारखं आपलं डीप क्लिनिंगला कोणातरी उचललं, आपलं टाकलं आणि 2-3 तासामध्ये आपलं काहीतरी पुसलं आणि गेले, तसं नाही. डीप क्लिनिंग म्हणजे प्रॉपरली डीप क्लिनिंग ही झालीच पाहिजे. जसं तुम्ही आम्हाला फ्लॅट चकाचक देताय, बरोबर, ज्यावेळेस आम्ही काम स्टार्ट करतो तुम्ही जसं आम्हाला फ्लॅट चकाचक देताय, तर आमचंही काम आहे की आमचं पूर्ण काम झाल्यानंतर आम्ही तुम्हाला रिटर्नमध्ये तुमचा फ्लॅट तसंच चकाचक द्यावं, बरोबर. तर त्याच्यामध्ये स्पेशली सगळ्यात मेन म्हटलं तर वॉशरूम. तर सगळे वॉशरूम्स वगैरे प्रॉपर सगळे क्लीन वगैरे आपण करून घेतलेले आहे. आता आपण आतला टूर तुम्हाला दाखवतो मी. पण आजचा आपला एक शॉर्ट व्हिडिओ आहे आणि उद्या आपण एक ह्याचा फायनल व्हिडिओ बनवणार आहे आणि यूट्यूबवरती ते एक आठवड्याभर तुम्हाला मी ते त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. तर एक आठवडाभर जातं रिलीज करायला आपल्याला. तर आता बॅक साईडला आता आपल्या इथं नेमप्लेट आपली इथे येणार आहे. ह्याच्यामागे आपण इथे LED दिलेले आहेत. त्यानंतर आपल्या इथे लोवर्स आहेत. हे ऑफ व्हाईटमध्ये आपण लोवर्स घेतलेले आहेत. त्यानंतर बॅक साईडला इथं पूर्ण आपण ब्राऊनमध्ये आपण इथं थीम घेतलेली आहे. हा आपला शू रॅक आहे. नॉब्स दिलेत. त्यानंतर इथं होलपिन्स आपण दिलेले आहेत. ठीक आहे. इथं नंबर ऑफ शेल्फ्स आहेत. तुम्हाला इथनं दिसतंय ना कॅमेरामॅन? हां, हे नंबर ऑफ आपण शेल्फ दिलेत आणि हे जे शेल्फ आहेत हे सगळे रिमूव्हेबल आहेत. त्यानंतर इथे एक सिंगल कंपार्टमेंट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्फ आहे. इथे एक छोटं आपलं सीटर आहे. तुम्ही याच्यावरती बसून तुमची लेस टाय अनटाय करू शकताय. सेफ्टी गेट आहे. आता आपण आता एक टूर घेऊया. या आता वरचे हे जे लाईट्स वगैरे आहेत ना, हे काढलेत. पेंटिंगचे काम कंप्लीट झालेलं आहे. आता याला क्लिनिंग करून आता हे सगळे वरती आपण परत याला लावणार आहे. ही वरची जी जाळी आहे, जाळी आपली प्रिंटिंगला गेलेली आहे, पण हे लेझरचं शॉप आपलं बंद आहे. उद्या आपल्याला ती जाळी रिसिव्ह होऊन जाईल. तर जाळी काय नाही, आणून फक्त आपल्याला ठेवायची आहे. इथं व्हिडिओ डोरबेल आहे, ती इथं फिट होऊन जाईल. आता आत आपण आल्यानंतर हे आपलं छोटंसं एक बैठक आहे. म्हणजे आपलं हे कुशन आहे, ह्याच्यासाठी आपण इथं बनवलेलं आहे. जो आपला सीटर आहे तिथं क्लायंटची रिक्वायरमेंट होती, हवं आहे त्यासाठी आपण बनवलं आहे. सहसा नसतं तिथे, पण ठीक आहे, आता क्लायंटची रिक्वायरमेंट आहे तर आपण ते बनवलं आहे. हा इथं फॉयर युनिट आहे. सगळे ड्रॉस वगैरे झाले, इथं पेंट करून झालं पेंट वाढलं. आता इथे एक शो आर्ट येणार आहे आपलं, मस्तपैकी एक आपलं आर्टिफॅक्ट असं शो आयटम आहे, छान दिसेल ते. आता उद्या आपलं फिटिंग होऊन जाईल. या कॅमेरामॅन. आता लाईट्स आपण आधी सगळी लावून घेऊया इथे. तर इथं तुम्ही वरती बघू शकता सगळ्यात आपले प्रोफाईल लाईट्स लावलेत आपण. पॅरालाइट्स पण आपले आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा आपला टी व्ही युनिट आहे. आपला इथं टी व्ही युनिट आहे. हा टी व्ही युनिटमध्ये पण आपण इथे सगळी कंपार्टमेंटमध्ये नंबर ऑफ लाईट्स दिलेत. कॅमेरामॅन इथे या जरा, तुम्ही दिसतंय का बघा. टी व्हीच्या बॅक साईडला आपण पूर्ण इथे ॲक्च्युली ही आपली पॉपअप विंडो आहे. इथं आपण पूर्ण पॅनलिंग केलेलं आहे. पॅनलिंग करून हे थोडंसं पुढे विंडो घेतली, लाईट दिली. बाकीचं याचं जे डिटेल व्हिडिओ आहे ते आपण आता उद्या बनवूया. इथं दोन्ही बाजूला तुम्ही मोल्डिंग्स बघू शकता. मोल्डिंगचे फ्रेम्स लावलेत. या आत या. हा वर्क स्टेशन आहे. पूर्ण प्रॉपर क्लीन केलं आहे बघा. सगळं प्रॉपर क्लीन करून झालेलं आहे. आज असं फिरून घ्या कॅमेरामॅन, तुम्ही ह्या बाजूला या. इथे आपलं वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबचं पण प्रॉपर आहे, सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आपलं. आता खालचं फक्त आता फ्लोर आहे. फ्लोर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. आता आपण काय करून घेतोय, आता आपण वेट मॉबिंग करून घेतोय. या तुम्हाला दाखवतो मी. इथे फक्त 2 छोटे नॉब राहिले होते आपले चिमणीच्या वरचे डोअरचे. ते 2 छोटे आपण नॉब्स तिथे लावतोय आपण. ब्लॅक कलरमध्ये असे छोटे नॉब आहेत. ते 2 नॉब आपण लावून घेतो त्याला. बाकीचं हे सगळं रेडी. आपलं पॅन्ट्री पण आपली इथं रेडी आहे. पॅन्ट्रीमध्ये लाईट्स वगैरे सगळे लागलेले आहेत पूर्ण. हे कसं आहे, फायनल काम आपलं झालं की
कसं असतं फायनल काम झालं की शेवटला छोटे छोटे कामं असतात आपले. पुढे एखादं काही नॉब राहिलं आहे, एखादा हँडल राहिलं आहे, एखादा छोटा स्क्रू राहिला आहे. मग मग कसं सायमल्टेनियसली आपली जी कार्पेंटरी टीम आहे ती एका बाजूला काम करते आहे आणि एक बारीक पूर्ण आपण एक ओव्हरऑल लक्ष घालतो कुठं काय राहिलं आहे का, स्क्रू राहिलं आहे का, कुठं नॉब राहिलं आहे किंवा कुठे एक्सपायझर कुठं काय सेटिंग वगैरे राहिली डोर वगैरेची करायची हिंजेसची वगैरे. एका कडेला त्यांचं लक्ष आहे. आत्ता पेंटर टीमला आत्ता मी रिलीज केलं. पेंटर टीमनी पण एकदा पूर्ण प्रॉपर QC वगैरे करून घेतली त्यांनी. कुठं काय टचअप वगैरे काढायचं वगैरे राहिलं का त्यांना क्लिअरन्स दिलं. आता इलेक्ट्रिकल ऑटोमेशनची टीम त्यांनाही आत्ता मी रिलीज केलं. त्यांनी ओव्हरऑल सगळं चेक केलं. कारण का आपलं कसं आहे की साईट आपण ज्यावेळेस हँडओव्हर देतो तर आपले जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, ठीक आहे, जशी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिकल ऑटोमेशन डिपार्टमेंट आहे, कार्पेंटरीवाल्याचं एक डिपार्टमेंट आहे, पेंटिंगवाल्याचं एक डिपार्टमेंट आहे, है ना. आणि त्याच्यानंतर लास्टला जे आहे आपलं मग क्लिनिंगचं डिपार्टमेंट आहे. आता कुठं सिव्हिलचं काम असतं कुठं नसतं, तर मग सिव्हिलचं पण एक डिपार्टमेंट असतं, है ना. या सगळ्यांचं कसं आहे, सगळे डिपार्टमेंटला आपण सांगतो एकदा तुम्ही सगळे गो थ्रू करा. त्यांचं गो थ्रू झाल्यानंतर मी एकदा पूर्ण एक नजर मारतो. आमची पूर्ण QC टीम आहे, QC टीम आमची पूर्ण एकदा नजर मारते. कुठं काय होऊ शकते त्यांच्याकडनं, कुठं राहिलं त्यांच्या नजरेत नाही आलं, मे बी ते त्यांना नाही दिसलं ते आम्हाला दिसलं, है ना. तर मग सगळ्या गोष्टी वगैरे जे आपण सगळे क्लोज करून घेतो. छोटे छोटे मायनर काय असतात ते क्लोज करून घेतो. क्लोज करून झालं की मग आता फायनली आपण क्लायंटला एक 9:30-10 वाजता हे आपण हँडओव्हर देणार आहे. 19 तारखेला क्लायंटची पूजा आहे. हे आत्ता येत्या 19ला. क्लायंट खुश आहे. तुम्हाला रिव्ह्यू नंतर आम्ही शेअर करूया. या हे वेट मॉपिंग आपलं चालू आहे. वेट पूर्ण मॉप करतोय. पूर्ण जे काय आपले फ्लोर आहेत पूर्ण त्याला पाणी वगैरे टाकून पूर्ण आधी वेट करून घेतो. वेट करून गेल्यानंतर मग पूर्ण ड्रायमध्ये आपण पूर्ण मॉपिंग करून घेतो त्याला. इथं तुम्ही बघू शकता हे व्हॅक्यूम क्लिनर आहे आणि खाली थोडंफार कधी गम पडलेला असतो किंवा कधी काय थोडंसं कचरा वगैरे पडलेला असतं किंवा बाकीचे काही पेस्टिंग्स वगैरे आहेत ते थोडेसे पडले असतात ते आपण क्लिअर करून घेतो. मॅट वगैरे आपण त्याचे टाकतो पण तरी होत आहे. कधी मॅट वगैरे सरकलं तरी साईडला पडलेलं असतं ते सगळं आता आपण क्लीन करून घेतो आहे. आधी पूर्ण वेट मॉप होणार. वेट मॉप झाल्यानंतर पूर्ण क्लीन करून घेणार. क्लीन करून घेतल्यानंतर पूर्ण हे कोरडं झाली फरशी, तुमची पूर्ण कोरडी झाली फरशी, त्यानंतर मग परत एकदा ड्राय आपण पूर्ण मॉपिंग करून घेणार. तर मग 2 ते 3 वेळा ही प्रोसिजर आपण कंटिन्यू करतो. तर तेव्हा कुठं जाऊन हे पूर्ण प्रॉपर हे कंट्रोलमध्ये येतं आणि तुमचे जे फरशा वगैरे जे आहेत हे प्रॉपर क्लीन दिसतात. आता इथलं तुम्ही जर बघाल, कॅमेरामॅन आत या. वॉश बेसिन प्रॉपर क्लीन आहे, टॉयलेट प्रॉपर क्लीन आहे. दाखवायचं कारण हेच आहे की जसं दिलं तसं आम्ही परत क्लायंटला तसं आम्ही परत रिटर्नमध्ये तसं देतो. पूर्ण टॉयलेट बाथरूम एकदम चकाचक एकदम क्लीन. वरच्या बाजूला आपण इथे फॉल सिलिंग पण केलेलं आहे. फॉल सिलिंग हे सिम्पल सोबरमध्ये आहे, दिसायला हे छान दिसतंय. या कॅमेरामॅन आत या. या कॅमेरामॅन तुम्ही इकडे या. आपले इथे कुशन्स सगळे आपले लावून झालेले आहे. सगळे कुशन्स लावलेत आणि पूर्ण आपण हे लेदरमध्ये घेतलं आहे. लेदरमध्ये जसं लहान मुलं आहेत क्लायंटची, तर ते पण मला म्हटलं की दादा आपल्याला वॉशेबलसाठी काय करता येईल, तर म्हणलं ठीक आहे आपण लेदरमध्ये घेऊया. काही सांडलं वगैरे काही टेन्शन नाही, डायरेक्टली तुम्ही याला वॉश करू शकताय. बेड आहे हे आपलं. मिरर इथं पूर्ण रेडी झालेलं आहे ड्रेसिंगचा आपला पूर्ण. सगळे नंबर ऑफ कंपार्टमेंट्स आहेत. सगळे याला आपले ऑटो इंजेस आलेले आहेत. हे जे मॅट्रेस आहे हे मॅट्रेस आता 1-2 दिवसात मॅट्रेस पण येऊन पडतील. हे वॉर्डरोब रेडी आहे, पूर्ण क्लिनिंग वगैरे सगळं हे झालं आहे. आता वरची जे लाईट्स वगैरे आहेत वरती दाखवा एकदा. बघा सगळे आपले प्रोफाईल लाईट्स आलेत आणि त्याच्यानंतर आपले पॅनल लाईट्स पण तिथे आलेत. तर सिम्पल सोबरमध्ये छान दिसते ही थीम. आतलं झालं का तुमचं? इथनंच दाखवतो फक्त मी. इथनंच दाखवतो. दाखवू का इथनं? हां हां आहे. असे शूट कर.
इथं तुम्ही बघू शकताय तर इथं आपलं हेडबोर्ड पण आपण फिट केलेलं आहे. आता जास्त मी आत जात नाही आहे कारण आता जस्ट क्लीन केलं त्यांनी, तर परत त्या दादांचं काम वाढेल. तर आता हे आपलं पूर्ण कुशन्स वगैरे जे आहेत, सॉरी बॅक साईडचे जे आपले हेडबोर्ड आहेत, हेडबोर्ड सगळे आपले फिटमेंट झालेले आहेत. तर याचं जे डिटेल व्हिडिओ आहे हे आपण आता उद्या बनवूया. या तर अशा प्रकारे आपला आजचा जो टूर आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आता साधारणतः 1-2 तासामध्ये आता आपण क्लायंटला ही साईट आपण हँडओव्हर करणार आहे. आणि उद्या जे आहे, उद्या आपण एक फायनल व्हिडिओ ह्याचा आपण बनवूया. आणि मोस्ट प्रॉबेबली तो एक आठवड्याभरात तो आपण यूट्यूबला आपला तो व्हिडिओ रिलीज होऊन जाईल. तर तोपर्यंत तुम्हाला ह्याचे जे काही शॉर्ट्स वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला आपल्या यूट्यूब शॉर्ट्सला बघायला भेटतील. तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे आमच्याबरोबर आणि आमच्या चॅनलबरोबर हे असंच असू द्या. धन्यवाद.